लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी या निमित्तानं गडिंग्लजमधील डॉक्टर घाळी महाविद्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम झाला। दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य आणि लोककलेला मानवंदना दिली। गडिंग्लजमधील डॉक्टर घाळी महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला। प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील आणि संस्थेचे सहसचिव प्राध्यापक गजेंद्र बंदी यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं। मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर निलेश शेळके यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करत अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा आणि साहित्याचा आढावा घेतला। असे महापुरुष ही भारताची खरी संपत्ती असल्याचं सांगण्यात आलं। यावेळी मराठी विभागाचा विद्यार्थी हर्ष काळगे यानं अण्णाभाऊ साठे यांच्या प्रसिद्ध माझी मैना या छकडीचं प्रभावी गायन सादर केलं। त्याच्या सादरीकरणामुळे या कार्यक्रमात सांस्कृतिक रंग भरला। अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील यांनी लोकमान्य टिळकांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आणि अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य, शाहिरी आणि लोकनाट्याच्या माध्यमातून सामाजिक न्यायासाठी केलेला संघर्ष याबद्दल माहिती दिली। मराठी विभागाच्या वतीनं प्राध्यापक बसवराज मगदूम आणि प्राध्यापिका मनीषा मोरजकर, प्राध्यापिका वंदना खोराटे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं।